इंग्लिशमध्ये 3 आर्टिकल्स आहेत. ए, ॲन, दी. या 3 आर्टिकल्समध्ये जे पहिले 2 आर्टिकल्स आहेत ए आणि ॲन, यांना आपण इनडेफिनिट आर्टिकल म्हणतो, आणि जे द किंवा ज्याला आपण दी म्हणतो या आर्टिकलला आपण डेफिनिट आर्टिकल म्हणतो. आता हे जे 2 आर्टिकल आहे ए, ॲन आणि दुसरं जे आर्टिकल आहे द, तर याच्या बाबतीत आपण जेव्हा कधी शिकलो आणि शिकल्यानंतरही आपण पाहिलं की आपल्या चुका होत राहिल्या. आजही म्हणजे आपल्याला विचार पडते की ए वापरायचा की ॲन वापरायचा. जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की जसं ॲपल आहे, तर ॲपलच्या आधी आपण ॲन वापरतो, मँगोच्या आधी आपण ए वापरतो. पण जेव्हा प्रश्न असा येते, जसं फॉर एक्झाम्पल आता इथे युनिटी आहे, आता युनिटीच्या आधी आपण ए वापरायला पाहिजे की ॲन वापरायला पाहिजे, याच्या बाबतीत आपण कन्फ्यूज होतो. कारण आपण विचार करतो की युनिटी हे जे नाऊन आहे हे सुरू झालेलं आहे यूनं, तर आपण ॲन वापरायला पाहिजे असं आपल्याला वाटते. पण आपलं उत्तर चुकते, कारण या ठिकाणी ॲन न वापरता इथं आपल्याला ॲक्च्युली ए वापरायला पाहिजे, आपण अ युनिटी म्हणायला पाहिजे. तसंच आपलं जसं हे एक नाऊन आहे वन डे मॅच. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणून राहिलो की ऑस्ट्रेलियाची टीम आपल्या इंडियामध्ये एक वन डे मॅच खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाज क्रिकेट टीम इज गोइंग टू प्ले ब्लँक प्लेस वन डे मॅच इन इंडिया. आपण कन्फ्यूज होऊ की आता इथं वन डे मॅच म्हणायचं, अ वन डे मॅच म्हणायचं की ॲन वन डे मॅच म्हणायचं, कारण या नाऊनची सुरुवात ओने झालेली आहे. आणि आपण जे रूल्स आतापर्यंत शिकलेलो आहे ते तर सांगतात की ओने जर समजा नाऊन सुरू झालं असेल तर तुम्ही ॲन वापरा. मग इथं जर ॲन वापरला तर हे बरोबर राहील का? तर ॲक्च्युली उत्तर असं आहे की इट विल बी रॉंग. आपण या ठिकाणी ॲन वन डे मॅच न म्हणता आपल्याला म्हणावं लागेल अ वन डे मॅच. असं खूप नाऊनच्या बाबतीत होते. फॉर एक्झाम्पल इथं एक नाऊन आहे युरोपियन, आणि मी जर समजा असं मला वाक्य म्हणायचं आहे की मी एका युरोपियन माणसाला पाहिले, तर आपण इंग्लिशमध्ये असं करू की आय सॉ युरोपियन मॅन. आता आपल्याला विचार पडेल की पुन्हा इथं ई या लेटरनं सुरू झालेलं आहे नाऊन, म्हणजे आपला नियम तर सांगते जसं आपण शिकलो आहे, किंवा ए, ई, आय, ओ, यू यांनी जर सुरू झालं असेल तर ॲन वापरायचा, आणि बाकी कॉन्सोनंटने जर समजा नाऊन सुरू झालं असेल तर अ वापरायचा, असं आपण शिकलेलो आहे. आता हा नियम जो आहे, जो आपण हा नियम शिकलेला आहे इतक्या वर्षापासून, हा नियम सरासर इथं चुकीचा ठरतो, इथं अप्लायच होत नाही. आय सॉ ॲन युरोपियन मॅन जर म्हटलं तर वाक्य चुकते. आपल्याला म्हणावं लागते आय सॉ अ युरोपियन मॅन. म्हणजे मग याचा असा अर्थ की हे पुन्हा पुन्हा जर वाक्य चुकत आहे तर याचा सरळ सरळ अर्थ आहे की हा जो नियम आपण शिकलेलो आहे, हा किंवा शिकवण्यात आलेला आहे, हा नियम चुकीचा आहे. कारण याला एक एक्सेप्शन नाही, कितीतरी एक्सेप्शन्स आहेत. असे किती वाक्य आहेत की जे वाक्य आपले हमखास या नियमानुसार जर आपण चाललो तर आपले वाक्य चुकतील. जिथं ए वापरायला पाहिजे तिथं ॲन वापरणार आपण, जिथं ॲन वापरायला पाहिजे तिथं ए वापरणार. मग प्रॉब्लेम कुठं आहे? तर प्रॉब्लेम हा आहे की हा नियमच चुकीचा आहे. नियम असा आहे की जे कोणतं नाऊन, ज्या कोणत्या नाऊनच्या आधी तुम्हाला ए वापरायचं आहे की ॲन वापरायचं आहे हे ठरवायचं आहे, त्यावेळेस त्या नाऊनचं स्पेलिंग न पाहता त्या नाऊनचं प्रोनाऊन्सिएशन करा. प्रोनाऊन्सिएशन म्हणजे त्याचं उच्चारण करा, आणि उच्चारण केल्यानंतर बघा की त्याच्या उच्चारणाची जी सुरुवात आहे ते कोणत्या साऊंडने होते आहे. स्वराने होते आहे की व्यंजनाने होते आहे, वावलने होते आहे की कॉन्सोनंटने होते आहे, हे बघा. आता या बाबतीत जर खरं पाहिलं तर हेल्पफुल म्हणजे जास्त इंग्लिश वावल्सपेक्षा मराठीचे जे आपले वावल्स आहेत जास्त हेल्पफुल होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल आपण अ पासून तर म्हणजे आपले अ, आ, इ, उ, ए, ऐ, ओ, औ, अम, आहा हे जे स्वर आहेत, हे जर स्वर पकडले आणि बाकीचे जर व्यंजन पकडले तर आणखी आपल्याला जास्त म्हणजे सोपं जाईल समजायला. मग आपण काय करायला पाहिजे
की आपण आता ह्या नाऊनचं प्रोनाऊन्सिएशन करताना आपण याला असं म्हणजे याचं उच्चारण करतो, युरोपियन असं याचं उच्चारण, असं प्रोनाऊन्सिएशन करतो आपण. असं नाही करत, म्हणजे युरोपियन असं लिहित नाही आपण, किंवा असं उच्चारण करत नाही आपण, युरोपियन म्हणतो. म्हणजे या उच्चारणाची सुरुवात जी झालेली आहे ती य न झालेली आहे, य या साऊंडने झालेली आहे. आणि य हा साऊंड स्वर नाही, व्यंजन आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण एखाद्या नाऊनच्या बाबतीत विचार आपल्याला ठरवायचं असेल की अ वापरायचा की ॲन वापरायचा, तेव्हा आपण स्पेलिंगने पाहायचं. आपण त्याचं उच्चारण करून त्याचा साऊंड, जो सुरुवातीचा जो साऊंड आहे तो बघायचा. तो साऊंड जर वावल असेल, म्हणजे अ पासून ते जे आपले सुरुवातीचे 12 आहेत, अ आ इ ई उ ऊ, यापैकी जर असेल तर आपण काय वापरायचं, ॲन वापरायचं. आणि जर व्यंजन असेल समजा कोणतंही, मग क ख ग घ न पासून तर तिकडे ज्ञपर्यंत हे सगळे य र ल व असे सगळे बाकीचे जेवढे काही आपले मराठीमधले व्यंजन आहेत, त्या व्यंजनाने जर समजा त्याच्या साऊंडची जर त्याच्या उच्चारणाची जर सुरुवात झालेली असेल, या साऊंडने जर सुरुवात झाली असेल, तर मग तुम्ही काय वापरा, अ वापरा. आणि हा नियम बिलकुल 100% बिलकुल आपला बिलकुल अप्लिकेबल असेल, एकही एक्सेप्शन तुम्हाला सापडणार नाही. जसं या ठिकाणी जसं आपण आय सॉ अ युरोपियन मॅन म्हटलं, तसं आणखी तुम्ही बाकीच्या बाबतीत करून बघा. जसं समजा मला म्हणायचं आहे की दे प्लेड अ वन डे मॅच. आता इथे मी अ वापरला. एवढा कॉन्फिडेंटली मी अ का वापरला, कारण हे जे नाऊन आहे, या नाऊनचं जर तुम्ही प्रोनाऊन्सिएशन केलं, उच्चारण केलं, तर त्या उच्चारणाची जी सुरुवात आहे, म्हणजे जसं समजा आपण असं उच्चारण करतो, वन डे मॅच, आपण याला अंडे मॅच म्हणत नाही. जरी ओनं सुरू झालं, जसं समजा आपण फॉर एक्झाम्पल ऑनियन आहे, मला जर असं वाक्य तयार करायचं आहे की बाबा मी काही कांदे विकत घेतले, किंवा मी धरून घ्या असं मला वाक्य म्हणायचं आहे की बाबा मी एक कांदा विकत घेतला. आता कांदे तर समजा आपण जास्तच विकत घेतो, पण मी इथं वाक्यासाठी समजा आपण तसं लिहिलं की जेणेकरून आपल्याला त्यात ए ॲन वापरायचं काम पडलं पाहिजे, म्हणून मुद्दाम घेतलं. तर समजा आता मला हे वाक्य इंग्लिशमध्ये करायचं, तर मी कसं करेल, आय बॉट म्हणता येणार नाही मला, मी सांगतो तुम्हाला, मला म्हणावं लागेल आय बॉट ॲन ऑनियन. आता इथं ऑनियन असल्यामुळं मी काय केलं, ॲन ऑनियन असं म्हटलं, ऑनियनने म्हटलं मी, कारण मी या नाऊनचं जे उच्चारण आहे, जे प्रोनाऊन्सिएशन आहे, ते मी असं केलं, ऑनियन. म्हणजे बघा त्याचं प्रोनाऊन्सिएशन जे आहे ते झालं व्यंजनानं सुरू. तेच जरी हा शब्द ओनं सुरू झाला असला तरी याची जे उच्चारण आहे, त्या उच्चारणाची जी सुरुवात आहे ती बघ कशानं सुरू झाली, व्यंजनानं सुरुवात झाली. म्हणून मग मी इथं अ वन डे मॅच म्हटलं, इथं मी ॲन ऑनियन म्हटलं. हा डिफरन्स आहे. म्हणजे नाऊन तुम्ही कोणतेही घ्या. आता फॉर एक्झाम्पल आता इथं एम ए आहे, किंवा जसं समजा त्याने इंग्लिशमध्ये एम ए केलं असं वाक्य आहे समजा की ही डीड एम ए इन इंग्लिश असं वाक्य आहे. तर आपल्याला जर इथे ठरवायचं असेल की आता ए वापरायचं की ॲन वापरायचं, तर बिलकुल कन्फ्यूज व्हायची काहीच आवश्यकता नाही. हे स्पेलिंग बघूच नका, याचं उच्चारण बघा, याचं प्रोनाऊन्सिएशन बघा. तुम्ही याला जसं समजा मँगोमध्ये तुम्ही म्हणता, मँगोमध्ये सरळ सरळ म याचं यमचं उच्चारण तुम्ही म करता आणि मँगो म्हणता, किंवा मी आंबा खाल्ला तर आपण म्हणतो आय एट अ मँगो, कारण याचं उच्चारण तुम्ही असं केलं मँगो. पण तुम्ही हे जेव्हा वाक्य म्हणता की ही डीड एम ए इन इंग्लिश, तुम्ही हे असं म्हणत नाही की आय डीड माय इन इंग्लिश. आपण
याचं उच्चारण करताना मा नाही म्हणत, याला यम ए असं म्हणतो, असं उच्चारण करतो आपण, यम ए, म्हणजे एनं याचं उच्चारण सुरू झालं. म्हणून मग या ठिकाणी ही डीड अयम ए असं ही डीड अयम ए इन इंग्लिश असं न म्हणता आपल्याला म्हणावं लागेल ही डीड यान एम ए इन इंग्लिश. प्रत्येक शब्दाच्या वेळेस तुम्हाला असंच करावं लागेल. म्हणजे स्पेलिंग न पाहता त्याचं प्रोनाऊन्सिएशन करून पहा. प्रोनाऊन्सिएशन जर व्यंजनानं सुरू होत असेल, वावल साऊंडनं जर सुरू होत असेल तर तुम्ही यान घ्या. आणि जर समजा कॉन्सोनंट साऊंडनं जर त्याचं उच्चारण सुरू होत असेल तर मग तुम्ही अ घ्या. प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी कसोटी लागेल. जसं समजा आता युनिव्हर्सिटी आहे किंवा मी एका युनिव्हर्सिटीला व्हिजिट दिली, आय व्हिजिटेड अ युनिव्हर्सिटी म्हणावं लागेल तुम्हाला. तुम्ही ॲन युनिव्हर्सिटी म्हणू शकत नाही. जरी यू असला तरीही तुम्ही ॲन युनिव्हर्सिटी म्हणू शकणार नाही. तुम्हाला म्हणावं लागेल आय व्हिजिटेड अ युनिव्हर्सिटी. कारण हे तुम्ही जेव्हा याचं उच्चारण जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्ही बघा, याचं उच्चारण जेव्हा तुम्ही कराल तेव्हा त्याची सुरुवात, त्या उच्चारणाची सुरुवात य न झालेली असेल आणि य हा एक व्यंजन साऊंड आहे, व्यंजन आहे. तेच जेव्हा तुम्ही आय बॉट अम्ब्रेला जेव्हा म्हणाल तेव्हा तुम्हाला अम्ब्रेलाच्या आधी आय बॉट अम्ब्रेला असं नाही म्हणता येणार. तुम्हाला ॲन अम्ब्रेला म्हणावं लागेल की आय बॉट ॲन अम्ब्रेला. का? कारण याच्या उच्चारणाची सुरुवात जी आहे ती अ न झालेली आहे. अम्ब्रेला, अ न झालेली आहे. इथं य न झालेली आहे. त्याच्यामुळे इथं अ युनिव्हर्सिटी म्हटलं आपण, इथं ॲन अम्ब्रेला म्हटलं. तर हा डिफरन्स आपल्याला समजून घ्यावा लागेल. म्हणजे थोडक्यात मला असं म्हणायचं आहे की जेव्हा जेव्हा अ वापरायचा की यान वापरायचा हा प्रश्न जेव्हा निर्माण होईल त्यावेळेस ते डिसाईड करताना आपल्याला काय करायचं आहे की त्या शब्दाचं, त्या नाऊनचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे त्या प्रोनाऊन्सिएशनला म्हणजे बघायचं आहे की प्रोनाऊन्सिएशन जर स्वरानं सुरू झालं असेल, वावल साऊंडनं जर सुरू झालं असेल तर ॲन, आणि व्यंजनानं म्हणजे कॉन्सोनंट साऊंडनं जर सुरू झालं असेल तर अ. स्पेलिंग आपल्याला विचारात घ्यायचं नाही आहे. तर अशाच पद्धतीनं दचा उपयोग कसा करायचा आणि पुन्हा अ यांचे अर्थ कसे लागतात, दचे अर्थ कसे लागतात हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. थँक्स फॉर